आमचं राजकारण हेच आहे की विभागातील संस्कृतीला वाढ देणं, क्रीडा क्षेत्राला वाव देणं, शैक्षणिक क्षेत्रात काम करणं, हेच आमचं राजकारण वर्षाचे 12 महिने असते. तर बाळकडू तसं सांगतं की जवळजवळ 70% समाजकारण आणि 30% राजकारण. मी तर त्याच्यापेक्षा जास्त मी तर समजतो की निवडणुकीचे जे 15 दिवस असतात त्याच दिवशी आपण राजकारण करायचं असतं आणि बाकीचे सगळेच दिवस हे आपले प्रत्येक आपण जर तो विडा उचललेला आहे, बाळकडू घेऊन आम्ही तो विडा उचलला आहे समाजसेवेचा, आणि तो जर उचलला असताना प्रत्येक क्षेत्राला आपल्या परीने प्राधान्य देता यावं हा एक आमचा उद्देश असतो. यंदाचा क्रीडा महोत्सव पूर्ण दक्षिण मध्य मुंबईत गेले 8 दिवस सुरू आहे. माननीय अनिलजी देसाई यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आणि दक्षिण मध्य मुंबईत आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे, पद्मावती ताई यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे टीम या स्पर्धेनं आणि सगळ्याच प्रकारचा खेळ महोत्सव, खेळांची मेजवानी सगळ्याच प्रकारची, कुठे कबड्डी आहेत, इथे नंतर 1 तारखेच्या दिवशी आम्ही शरीर सौष्ठव स्पर्धा, बॉडी बिल्डिंग ही स्पर्धा घेतलेली आहे, कुठे खो खोचे सामने आहेत, कुठे व्हॉलीबॉलचे स्पर्धा आहेत, क्रिकेटच्या स्पर्धा आहेत, कराटेच्या स्पर्धा आहेत, जेणेकरून आपल्या विभागातील मुलांना कला क्षेत्रात वाव मिळावी, त्यांना एक पाठबळ मिळावं आणि पुढे कुठेतरी समाजात नावरूपाला यावे या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि खऱ्याच अर्थाने जानेवारीत सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणावर इथे क्रीडा महोत्सव आमच्याकडे असतो. बालवीरच्या माध्यमातून आम्ही घेतो. नंतर 1 मेच्या दिवशी, महाराष्ट्र दिनच्या दिवशी तर जवळजवळ 1 महिना पूर्वी आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आणि मग 128 1,600 संघांचा क्रिकेटचा चषक, गाठला चषक, जी मानेची स्पर्धा असते ती शेवटची स्पर्धा, अशा प्रकारे वर्षाच्या 12 महिने ह्या पद्धतीनेच विभागात आणि त्यात जो ताकदीने शैक्षणिक विभाग मुलांचा सत्कार असेल, शैक्षणिक मार्गदर्शन असेल, आरोग्य असेल, आरोग्याची शिबिरे असतील वेळच्या वेळी, ह्या प्रकारे विभागात आपण कार्यरत राहायचं. आणि विभागाने जे काही सन्मान आम्हाला दिलाय, समाजाने जे नावरूपाला आणलंय, कुठेतरी त्या समाजाची, कुठेतरी त्या विभागाची परतफेड करू शकत नाही आम्ही, एवढं मोठं ऋण आहे आमच्यावर, पण कुठेतरी एक खारुताईचा वाटा म्हणून विभागात सातत्याने काहीतरी विभागाला आपल्या कामाच्या माध्यमातून देत राहणं, हा एक नियम, हा एक मंत्र घेऊन आम्ही एक लक्षात ठेवा. आता काय आहे की आज खरं म्हणजे त्या मोबाईलपासून मुलांना लांब ठेवायचं, तर हे काम आपल्या पालकांनी पहिली गोष्ट करायला पाहिजे. मुलगा जेव्हा लहान नर्सरी 1, 2 ते असलीत असतो, तो शांत राहावा म्हणून आपण काय करतो की तो मोबाईलचा हट्ट करतो, आपण त्याच्या हातात मोबाईल देतो. मग आपल्याला माहिती पडतं की मला काम करायचं असेल तर याच्या हातात मोबाईल द्यावा. त्याला पण माहिती आहे की माझ्या हातात मोबाईल जर नाही दिला तर मी मोठ्याने भांडण करायचं, आणि त्या पद्धतीने आपण सुरू करतो. तर ते पहिली गोष्ट की पालकांनी तिथे कटाक्षाने कधी द्यायचा मोबाईल आपण ठरवायला पाहिजे की माझ्या मुलाच्या हातात मोबाईल कधी गेला पाहिजे. कारण काय की आज ती काळाची गरज झालेली आहे. मोबाईल हा जगाला तुम्हाला एकत्रपणे आपल्याला जोडलेला, आणि सर्वात व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल, ही माध्यमाने पूर्णपणे जग आम्हाला जवळ आणलं. पटकन पब्लिसिटी जर आज आपल्याला पाहिजे असेल तर मी एक मोबाईलमध्ये, एखादा व्हॉट्सअपमध्ये एखादा रील बनवायचं आणि टाकायचं. कोणी काही नसताना तो माणूस पटकन थोड्या वेळाचा ती रील आवडते आणि लोकांच्या समोर येतो, आणि मग प्रत्येकाला वाटतं की तसं मी का नाही करावं. आणि त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंध घालायचा असेल तर आपल्याला घरापासूनच त्याची सुरुवात करायला लागेल. आणि इथे तर तुम्हाला सांगतो की आम्ही प्रत्येक खेळाला प्राधान्य, ह्या गाठल्यामधून कबड्डी असेल, क्रिकेट असेल, खो खो असेल. मी तर गेली 10 वर्ष खो खो संघटनेवर सतत 10 वर्ष मी उपाध्यक्ष पदावर निवडून येत होतो. कबड्डीला पण आम्ही तेवढंच प्रोत्साहन देतो. गोविंदाचा जो मुंबईमध्ये टॉप 10 मध्ये जे गोविंदा गेले, त्याच्यात 3ऱ्या-4थ्या नंबरचा गोविंदा हा आमचा बालवीरचा गोविंदा पथक आमचा संदीप गुरवचा नेतृत्वात गेला होता. इथे 15 ते 20 गोविंदा पथकं या गाठल्यात आहेत, की जे दहीहंडीच्या दिवशी 8-8 थराचे मनोरे लावून हंडी फोडायला जातात, त्यांना आम्ही पाठिंबा देत असतो. कबड्डीच्या मुलांना असतो. आता तुम्हाला सांगतो की आत्ताच मागच्याच महिन्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला बॉडी बिल्डिंगमध्ये जो मुलगा चेन्नईला खेळायला आला, ज्याने आपल्या देशाच्या नेतृत्व केलं, भविष्यात देशाचं मोठं नेतृत्व म्हणून तो मिस्टर इंडियासाठी सिलेक्ट झालाय, तो मुलगा आमच्या गाठल्यातला आहे.
कराटेचा जो ब्लॅक बेल्टचा जो 4 नंबरचा जो टॉपर झाला, जो रशियाला खेळून आला, तो आमचा प्रवीण आमच्या विभागातला आहे आणि त्याला सुद्धा तिकडे जायसाठी पूर्णपणे आम्ही ताकद उभी केली होती त्याच्यामध्ये. हे जे बाहेर जे खेळाडू जातात त्यांच्या पाठी पण आम्ही त्या ताकदीने उभे राहतो आणि त्यांना तिथे जायसाठी जे काय मदत आमच्याकडून करता येईल ते करतो आणि अशा प्रकारे आम्ही कुठेतरी ती मोबाईल संस्कृतीपासून लांब ठेवायचं काम करतोच आहे ना. सर्वप्रथम महाराष्ट्र आपला मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज या इथे आमचे विभाग प्रमुख शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी आम्ही आमचे खासदार अनिल देसाईंच्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी त्यांचा प्रचार तर करतोच आहे, सगळीकडे कार्यक्रम लावतो आहे आणि आज इथे या मैदानी खेळ कबड्डी हा चांगल्यापैकी रंगतोय. त्याचा आमचे नगरसेवक पाटणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे होत आहे आणि असेच कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहेत आणि त्याचा प्रतिसाद सगळ्यांना चांगला पाहिजे. युवकांना हे आवाहन करेन की ह्या व्यसनाधीन होऊ नका. हे जे मैदानी खेळ खेळा. आता मी हे बघताना मला आठवलं जेव्हा मी शाळेत असताना कबड्डी खो खो, आता तेच थोडंसं भाषणामध्ये बोलत होतो की एकदा हे करताना समोरासमोर टक्कर झाली आणि तो बेशुद्ध पडला. बोललो मी असं जो आहे हे खरं म्हणजे मुलांनी आपली प्रकृती व्यवस्थित ठेवली पाहिजे. सकाळी व्यायाम केला पाहिजे, जिममध्ये जा आणि व्यसनाधीन होऊ नका. एवढंच या तरुण वर्गांना तेवढं मी सांगतो. मराठी पाऊल पडते पुढे. जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा आहेतच आणि फार अभिमान वाटतो. ही आमची म्हणजे संस्कृती आहे, ती जपण्याचं काम खऱ्या अर्थाने इथला महाराष्ट्रातला काय देश विदेशातला मराठी माणूस करत असतो. सर्वांना मी तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी कडे दक्षिण मुंबईमध्ये आमचे अनिल देसाई साहेब यांच्या माध्यमातून क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. आज या ठिकाणी घाटला या ठिकाणी आमचे आमदार प्रकाश पातरपेकर, आमचे नगरसेवक पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शाखा प्रमुख उमेश करकरा, आमचे संदीप गुरव, संजय कांबळे सर यांनी सुंदररीती या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. शेकडो कबड्डीप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगले संघ या ठिकाणी आलेले आहेत आणि सतत 3 दिवस हे सामने रंगतील. त्यानंतर 1 तारखेला या ठिकाणी शरीर सौष्ठव स्पर्धासुद्धा होणार आहेत. नामांकित खेळाडू या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. अणुशक्ती निगार विधानसभेमध्ये आमचे निमेश भोसले यांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या अंजली नाईक, निधी शिंदे, तारी मॅडम. अणुशक्तीनगरमध्ये सुद्धा क्रीडा महोत्सव सुरू आहे. 29 तारखेला मल्लखांबाच्या स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी घेणार आहेत. त्याचप्रमाणे योगासने, जिम्नॅस्टिक्स या स्पर्धा आहेत. एक क्रीडा रसिकांसाठी एक मेजबानीच आमच्या अनिल देसाईंनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मला वाटतं त्याचा आनंद संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये क्रीडा रसिक घेत आहेत, खेळाडू घेत आहेत. स्पर्धा ह्या छान होत आहेत. स्पर्धेचा दर्जा अत्यंत चांगला आहे. उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ज्या ओरिजिनल आमची जी शिवसेना आहे, आम्हाला काय ह्या सर्व गोष्टी नवीन नाही आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून होत आहेत. त्याच्यामुळे आनंद आहे. खूप छान प्रतिसाद मिळतोय, खूप उत्साह आहे आणि हा उत्साह असा शिगेला पोचलेला आहे. नवीन टीम सर आताची युवा पिढी आहे, शिक्षित आहेत आणि त्यांना हे आता बाहेर काय राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल त्यांना अशी पण माहिती आहेच आणि ते आपल्या पक्षाच्या साठी एकनिष्ठ आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळेल की युवा पिढीला त्यांच्या माध्यमातून एक चांगलं मार्गदर्शन होईल, चांगला मेसेज जाईल की हे काय चाललंय. आणि आताची शिक्षित पिढी आहे त्याच्यामुळे त्यांचे जे आमचे जे आहेत प्रमुख आहेत आदित्य ठाकरे साहेब,
त्यांच्यामुळे ते एक युवा नेते आहेत आमचे आणि शिक्षित आहेत ते खूप, त्याच्यामुळे एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं काम आमच्याकडून होईल अशी आम्ही जय महाराष्ट्र. मी आता चेंबूर मध्ये युवती विभाग अधिकारी म्हणून माझी नेमणूक झालेली आहे आणि त्या पदाला मी पुरेपूर माझं जे सहकार्य आहे ते मी माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या जो माझा शिवसेनेचा जो पक्ष आहे त्याला मी पुरेपूर माझं सहकार्य करेन आणि माझ्या बरोबर ज्या युवती आहेत त्यांचंही प्रोत्साहन त्या गटाला राहील आणि आमचा जेवढा 100% आम्हाला द्यायचं आहे तेवढं आम्ही ते पूर्ण करणार. त्यांना नियुक्ती झाली आहे आता या मुलींची, तर आम्हाला म्हणजे मुली अगोदरपासूनच कार्यरत आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांना आवड आहे, समाजकार्याची पण आहे आणि पक्षासोबत त्या एकनिष्ठ आहेत आणि आमची एकच इच्छा आहे की युवा सेनेची ताकद वाढवण्यासाठी ह्या या मुली आहेत ह्या खूप आम्हाला सहकार्य, आम्हाला काही कार्यक्रम करायचे असतील किंवा काय राबवायचे असतील काही उपक्रम तर त्याच्यामध्ये त्यांचा आम्हाला सहकार्य लागेल.